ज्यावरून अख्खं गाव भिडलं। त्यावर चक्क म्हशीनेच तोडगा काढला आणि या तोडग्याने गावकरीही आश्चर्यचकित झाले। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे पोलिसांनी चक्क म्हशीच्या साह्याने तोडगा काढल्याचा भन्नाट प्रकार समोर आला आहे। ही म्हैस आपल्या मालकाच्या घरातून बेपत्ता झाली होती। यानंतर तिच्या मालकीवरून वाद निर्माण झाला होता। पंचायत देखील हा वाद सोडवण्यात अयशस्वी ठरली होती। महेशगंज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत राय अस्कनपूर गावातील रहिवासी नंदलाल सरोज यांची म्हैस काही दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती। म्हैस पुरे हरिकेश गावात भरकटली होती, जिथे हनुमान सरोजने तिला पकडलं होतं। नंदलाल सरोज 3 दिवसापासून म्हशीचा शोध घेत होते। अखेर 3 दिवसांनी तिचा शोध लागला असता हनुमान सरोजने मात्र तिला परत करण्यास नकार दिला। पोलिसांनी म्हशीवर दावा करणाऱ्या दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलवलं। पंचायतीने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता, पण कित्येक तास झाले तरी तोडगा निघत नव्हता। याचं कारण दोघेही म्हैस आपलीच असल्याचा दावा करत होते। महेशगंज पोलीस ठाण्याचे SHO श्रवण कुमार यांनी अखेर वाद मिटवण्यासाठी मार्ग काढला। श्रवण कुमार सिंग यांनी पंचायतीसमोर निर्णय म्हशीवरच सोडण्याची घोषणा केली। म्हशीला रस्त्यावर एकटी सोडली जाईल आणि ती ज्याच्या मागे जाईल त्याला मालक घोषित केलं जाईल असं सांगण्यात आलं। गावकऱ्यांनीही या निर्णयाला सहमती दर्शवली आणि नंदलाल आणि हनुमान त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने उभे राहण्यास सांगितले। त्यानंतर पोलिसांनी म्हशीला पोलीस स्टेशनमधून सोडले आणि ती थेट नंदलालच्या पाठोपाठ राय अस्कनपूर गावाकडे निघाली। निर्णयानुसार म्हैस नंदलाल यांच्या ताब्यात देण्यात आली।